हॉन्टेड हाऊस टाईप, म्हणजे आमच्या घराला भूत बंगला म्हणतात सगळेजण, कारण मोठा बंगला आहे आणि तो सुनसान असतो. आता त्याच्यात राहणारी एकच व्यक्ती आहे, भाऊ. तो मी थोडं दबक्याच याच्यामध्ये होते, कदाचित चोर असू शकतात. आणि मी हळूच किचनमध्ये जाऊन पाहिलं तर मला कोणीतरी लेडी किचनमध्ये काहीतरी करताना दिसते. तर लाईट लावला तर खाली ताट ठेवलेली आहे, त्याच्यात पीठ टाकते आणि पीठ मळण्याची तयारी, तांब्यात पाणी घेऊन जयश्री करते. आणि तिच्या डोक्यात काय होतं की नाही, कोणाला काही दिसत नाही, भूतभीत, माणूस मेलं की गेलं, असं एक तिचा थिंकिंग होता. घरामध्ये ती तिचं काम करत होती. अचानक तिला असं वाटलं की ती बेडरूम आवरत असताना की किचनमध्ये कोणीतरी गेलं आणि तिला भास झाला. आणि राजेश्वरी खाली खेळत होती आणि ती गेली किचनमध्ये, तिला कोणीच दिसला नाही. ती जेव्हा रिपीट येऊन पाहते तर राजेश्वरीसोबत कोणीतरी खेळत आहे आणि ती अचानक राजेश्वरीला आवाज देते. तर तिला अगदी फिजिकल फॉर्ममध्ये माझी आई दिसली. त्यांच्या समाधीजवळ जायलाही अनेक लोक घाबरतात. अच्छा. आणि त्यांनी माझ्याकडे डोळे वर करून असं पाहिलं. ओके. आणि त्यांनी मला असं केलं, धक धक धक. मला असं वाटत होतं की आता काहीतरी घडतंय. बोलवतात, पण अघोरी बाबा तुमचं नाव घेऊन बोलवतात. तर आत्ताचा जस्ट एक्सपिरियन्स आहे माझा. जेव्हा महाकुंभमेळ्यामध्ये मौनी अमावस्येच्या दिवशी पहाटे भगदड झाली होती, तेव्हा मी किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर आहे आणि आमचं सगळ्यांचा एक जत्था असतो, पूर्ण पालखीची मिरवणूक निघते, आम्ही रथात बसलेलो असतो.